नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजेच तैनाती फौज असल्याचा आरोप करत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली दिनहात नाका ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो ठाणेकर सहभागी झाले होते. या प्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी उपायुक्त दीपक जिंजाड यांचा जोरदार समाचार घेतला आहे. क्लस्टरच्या अंमलबजावणीचे कंत्राट क्लस्टर विकास कंपनीस देण्याच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपानेही विरोध केला आहे. मात्र राक्षसी बहुमताच्या जोरावरती हा ठराव पारित करण्यात आला आहे. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरवण्याचा अधिकार ठाणे महानगरपालिकेऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेकऱ्यांनी हातामध्ये क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते. दिनहात नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा क्लस्टर कार्यालयावरती समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज ठाण्याला पाणी मिळत नाही, रस्त्यावर ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे. नगरसेवक निधीत कपात केली आणि 130 कोटी रुपये त्या कंपनीला दिलेत. म्हणजेच काहीही करून पैसे जमवायचे हा प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यामध्ये चालू आहे. मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापतायत. ठाण्यामध्ये कधी एवढी उष्णता होती का आधी? त्यामुळे ठाण्याचं वाटोळं करण्याचा डाव आहे. क्लस्टरच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा यातून लक्षात आला आहे की 50% मालकी हक्क नसतानाही काही लोक जातात, सहमतीपत्र दिले जातात. हे कोणत्या अधिकारावरती दिले जातात? गोरगरिबांचं तोंड दाबूनच टाकायचं का तुम्हाला? अनेकदा घरं रिकामी करण्यासाठी तिथे लोक जातात. ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत असे भासवतात. त्यांच्याकडे खोटे ओळखपत्र असतात. म्हणायचे जे जंतर मंतरवर दिसला ना लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे असं यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले. या प्रसंगी प्रधान यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना भारतीय संविधानाच्या 74व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार कलम 243W अन्वये अधिकाराचा भंग केला आहे असा आरोप करून ठाणे शहरात 4000 एकरांवरती क्लस्टरचं डेव्हलपमेंट होत आहे. आज या ठाणे शहरामध्ये 33 MLD पाणी टंचाई आहे. पावसाळ्यातही ठाण्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणी चालू आहे. असे असताना 12चा FSI देऊन 4000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढले. त्याचा विरोध करायला राष्ट्रवादी काँग्रेसची लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. क्लस्टर नावाचं भूत जे सैराट सुटलेलं आहे ते मुंबईमध्येही धुमाकूळ घालतायत, ते ठाण्यामध्येही धुमाकूळ घालतायत, ते म्हाडामध्येही धुमाकूळ घालतायत, SRAमध्येही धुमाकूळ घालतायत. मी महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मेहनतीच्या पैशातनं घर घेतलं. ते घर कोणी डेव्हलप करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही मुंबईतली कथा. आता ठाण्यातली कथा हे सांगते. आज या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होतं. आज या ठाणे शहरात 30 MLD पाणी आपण रोजच्या शॉर्टेज आहे. रेनी सीझनमध्ये टँकरचं पाणी चालू आहे.
आणि असं असताना 12चा FSI देऊन 4,000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलं आहे आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादीची लोक आज या ठिकाणी आलेत. आणि आमच्याबरोबर क्लस्टरमध्ये बाधित जी लोक आहेत, मध्ये आनंदनगरचे असो, मानपाड्याचे असो, कृष्णानगरचे असो, खोपटचे असो, ही सगळे लोक आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत. एक SPV तयार झालेली आहे. त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहीत नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. आमचा या कंपनीला विरोध आहे. महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे. पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं, हे दिवस आता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. तसंच आमच्या मनात काही प्रश्न आहेत की महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले, तो खर्च कशावर झाला आणि दिले कशाला आणि का दिले? आणि 130 कोटी तुम्ही आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवत आहे. आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देताय. नावं जाहीर करा, याच्यामागे कोण आहे. जी कंपनी SPV बनवत आहेत त्याच्यामध्ये नावं जाहीर करा. आम्ही 12चा FSI तुम्हाला घेऊन देणार नाही. गरिबांना घर मिळालंच पाहिजे, त्याच्यामागे आम्ही सगळे आहोत. पण गरीब राहिले बाजूला आणि हे कमर्शियल आणि बिल्डरला सगळं घशात घालायचं, आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा, त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे. प्रश्न एवढाच आहे, जसं मनोजनी सांगितलं तसं की 30 MLD पाणी आज कमी आहे. आज ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यावरती ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे. ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला रस्ते बुजवायला, रस्ते नवीन करायला पैसे नाहीत. नगरसेवक निधीला कट मारला आहे. नगरसेवकांना माहीत पण नसेल अजून बिचाऱ्यांना. 30%चा आदेश आला. हे नगरसेवक निधी किती होता? 1 कोटी, 1.5 कोटी. म्हणजे आता यांना देणार निधी 50 लाख रुपये, प्रभाग सुधारणा निधी. त्याला कट मारला. मग 130 कोटी रुपये कोणाच्या खिशातनं तुम्ही त्या कंपनीला दिलेत? म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा जो काय प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे, मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापता. ठाण्यामध्ये कधी एवढी गरमी होती का? त्यामुळे ठाण्याचा वाटोळं करण्याचा डाव आहे हा. रिंग रेल्वे, मोनोरेल, रिंग रोड, आता काय आहे क्लस्टर. आज उघडकीला आलं क्लस्टर. आज हरित लवादाने निर्णय दिला आज की 200 एकर जमिनीवरती हे कचरा टाकत होते. आता तिथे बिल्डिंगी बांधण्याचा प्लॅन सुरू केला आहे. हरित लवादाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आहे. दिव्यामध्ये हा प्रकार घडला आहे. म्हणजे कांदळवनं तर अशी तोडली आहेत राजकीय आशीर्वादाने की विचारता सोय नाही. कशाचंच काही राहिलं नाही सर. यामध्ये ठाणेकर बिचारे मतं देतात, त्या मताचा फायदा घेऊन हे जे नंतर काय लुटालूट करतात, दरोडा घालतात, त्या दरोड्याला काय बाण सुमारच राहिलेलं.